आज आपण कैरीची चटपटीत पुरी बनवणार आहोत. मस्त कैऱ्या घालून आंबट झालेली आहे तशी केलेली आहे. तर त्यासाठी मी चांगलं 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 चमचा जिरं घेतले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक आंबा घेतला आहे. आंबट आंबा आहे तो घ्यायचा एक आणि 2 वाट्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ. नंतर लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आणि नंतर कोथिंबीर घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती ती घालायची. नंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार करून झाला की थोडंसं तेल लावून आपल्याला अर्ध्या तासासाठी त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता, मस्त गोळा करून घ्यायचा. एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि प्लेटीच्या किंवा झाकणाच्या सहाय्याने कशाच्याही सहाय्याने तुम्ही पुऱ्या करून घेऊ शकता किंवा डायरेक्टही लाटून घेतल्या तरीही चालतील. तर इथे आपल्या पुऱ्या लाटून झाल्या आणि आपण तेल तापायला अगोदरच ठेवलेलं होतं. तर टाकल्या क्षणीच पुरी फुगेल अशी पुरी होते. तर मस्त टम्म फुगलेल्या खमंग आंबट तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर नक्कीच ट्राय करून बघा.